तू इससे पहले छूटा होगा, लेकिन इस बार तू और तेरा बॉस दोनों को ही मैं अंदर सडाऊंगा. कारण मागच्या वेळेस मी तुम्हाला लय बडबड केली होती तरी तुम्हीच माझ्या उपयोगी पडले आणि तुमच्यामुळे आज माझ्या मुलीचा जीव वाचला. हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. अहो नाही काकू, यात उपकार कसले, ती आमच्या लहान बहिणीसारखी आहे. आणि कसं असतं माहितीये काकू, चौकातल्या पोरांना आहे ना सगळी लोक नाव ठेवतात, पण प्रत्येक चौकातली पोरं ही काय खराब नसतात. आणि आजकालचा विषय काय चालू आहे माहिती का, प्रत्येक आई वडील आहे ना फक्त पैसा कमावण्यामध्ये व्यस्त आहेत. आपली मुलं बाळं काय करतात, आपली पोरं जेव्हा कॉलेजला जातात, आपली मुलगी कॉलेजला जाते तेव्हा ती काय करते, कुठे फिरत असते, याचा कोणीच विचार करत नाही. आणि काय होतं, ज्यावेळेस छोटी गोष्ट एखादी मोठी होईल ना तेव्हा मग प्रत्येकजण काळजी करायला लागतं. माझ्या पोरीने असं केलं, माझ्या पोरीने तसं केलं. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, तिच्या जवळच्या मैत्रिणी, तुमच्या आजूबाजूची लोक, सगळ्यांना या गोष्टी माहीत असतात, पण कोणी सांगत नाही. कारण प्रत्येकाला वाटत असतं जाऊ दे, ती दुसऱ्याची पोरगी, आपल्याला काय करायचंय. आता तुम्हाला अडचण होती पण तुम्ही सगळ्यांकडे गेले, पण कोण तुमच्या मदतीला आलं का? नाही आलं. मग अशा वेळेस कोणी मदत करत नाही. पण नावं ठेवायला सगळे पुढे असतात, तुमच्या पोरीने असं केलं, तुमच्या पोरीने तसं केलं, तुमची पोरगी अशी वागती, तुमची पोरगी तशी वागती. त्यामुळे ना इथून पुढे तुम्ही तुमच्या पोरीवर लक्ष द्यावा. आपली पोरगी कुठं जाती, कुणा संग फिरती. आता तुम्ही आम्हाला त्या दिवशी बडबड केली, पण तीच बडबड जर तुम्ही त्या मुलाला केली असती ना तर आज ही गोष्ट घडली नसती. का रे, तुम्हीच फोन केलता का? हा साहेब, आम्हीच फोन केलता. हाच आहे आरोपी. हाच आहे का तो? हा, बघू रे. अरे मेजर, हा तर तोच गुन्हेगार आहे. हा बरोबर. हा, अरे पोरांनो, हा लय दिवसापासून रेकॉर्डवर आहे. बरेच गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. शेवटी सापडलात ना. चल मेजर, याला दाखव आता. चला बसा. आता कळेल तुम्हाला काय शिक्षा असते. चल बुडा. साहेब ऐका ना, ह्यांचं लय मोठं रॅकेट आहे बरं का. आणि ह्याच्या आधी पण आहे ना त्यांनी लय गुन्हे केलेत. आणि त्याला कॉन्फिडन्स आहे की 2-3 महिन्यात तो सुटणार आहे. त्यामुळे ह्या वेळेस तरी आहे ना त्याच्यावरती चांगली कारवाई करा. आणि त्याची लय मोठी टीम आहे, त्याचा बॉस बीस सगळे आतमध्ये टाका, नाहीतर तो परत अशाच मुलींना फसवत राहील. तुम्ही काळजी करू नका, यांचा अख्खा रॅकेट आहे ना उद्ध्वस्त करून टाकणार आहे. नमस्कार. तुम्ही आता बघितलं की ती मुलगी कशी थोडक्यामध्ये बचावली. तर माझी सगळ्या मुलींच्या आईवडिलांना विनंती आहे की तुम्ही आहे ना आपल्या मुलींवरती लक्ष द्यावा. कारण असे रॉकी भाई भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये जे आपल्या मुलीला फसवायचं काम करतात आणि कुठेतरी नेऊन विकतात. आणि त्या मुलींचा परत कुठंच बंदोबस्त लागत नाही. आपण त्यांना शोधत राहतो, पण त्या मुली आजपर्यंत, ज्या मुली मिसिंग आहेत त्या मुली आजपर्यंत कधी सापडलेल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही काय करताय, पैसे कमावण्याच्या नादामध्ये आपल्या मुलींकडे थोडं दुर्लक्ष करताय. तर तुम्ही असं करू नका. 2 पैसे कमी कमवा, पण आपल्या मुलींवरती लक्ष द्यावा. कारण आपली सगळ्यात मोठी संपत्ती जर काय असेल ना तर ती आपली मुलगी आहे. धन्यवाद.